सलीला 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 जायाचा जायाचा सलीला. एवढ्या जोरात नाही, हळू. हळूहळू हळूहळू मार. नीट. सोफ्यावर नाही पाडायचा, बंगडीवर नाही पाडायचा कलर. नाही पडायचं कशाला, मग खेळायचं नाही तर. हॅपी होली. थांब, इकडे 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 2 मिनिटे इकडे इकडे. अरे डोळेवरती करताय. हा, तू इकडे रुद्र रुद्र तू ये. थांबा, तुमचा फोटो काढून घ्या छान. तिथे उभं राहायचं. हॅपी होली. मला नाही, मला नाही, मला अरे अरे मी थांब ना. अरे इकडे तर बघ. तुम्ही ना आम्हाला नका लावू, आम्हाला तर ज्याच्या बाप्पा करायचं. तिथे जाणे फोटो काढत. बस बस, थांबा थांबा थांबा. तिकडे या, इकडे लाईट मध्ये या फोटो काढू. बस थांब, एक फोटो काढू. हे त्याच्यावर नाही, इथे ठेव. हा, 1 मिनिट इथे फक्त उभं राहा. हॅपी होली. हे अशी चापट नाही मारायची रे. अरे मी होली सारखं. नाही नाही नाही, असं लावायचं. तुम्ही एक फोटो काढू द्या ना बाई, please. इथे उभे राहा ना. मिक्स नाही करायचे, मिक्स नाही करायचे. रुद्र, एक फोटो काढ. इथे उभा राहा, हॅपी होली. इथे उभे राहा भिंतीजवळ. इथे एक फोटो. नको, मला नको. एकच फेस. हॅपी होली. हॅपी. हा, घरात नको जाऊ. घरात नाही, घरात नाही. बाबाला लाव. नाही नाही, ती प्लेट इथे ठेव, बाहेर ठेव, बाहेर ठेव. थांब, मी बाबाला लावून येतो. बाबाला लावून परत येतो. हे फिनिश करून घेतो. हात नको लावू कुठेच. बस आता तिथे कोट्यावर बसून राहा, मी आवाज देईल तेव्हा आतमध्ये ये. तर चला, गुड मॉर्निंग. आवाज निघत नाही आहे, आवाज गेलेला आहे. आज निघायचं आहे फिरायला जाण्यासाठी, पण पहिले जेवण बनवून घेऊयात, पोळ्या भाजी करून घेऊयात आणि मग निघूयात फिरायला. मागे नाही करायची, पुढेच करायची आणि मग मागे करायची. बाय करा खिडकीवर. गुड मॉर्निंग. चला, तर आपण निघालोय आता सहलीला. सलीला 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 जायाचा जायाचा सहलीला. कोमलच्या चेहऱ्यावर जी एक्साइटमेंट असते ती फक्त सहलीला जातानाच बघायला. रडतच राहा. तुम्ही कुठे चालला? कुठे चालला? बीच वरती. बीच वरती. अरे रे रे रे. तर चाललोय कुठेतरी, कळेलच तुम्हाला जसं जसं पुढे ब्लॉग जाईल. तर आमचा बोरी बिस्तरा असा बांधून आम्ही सगळे निघालेलो आहोत. रुद्रू इथे आहे, त्याला छान असं छोटं बेड बनवलं आहे, तिथे त्याला झोपवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला पण त्रास नाही, मला पण त्रास नाही, आणि तो छान खेळतोय बाहेर बघून. तर चला. समृद्धीने जायचं आहे, त्याच्यामुळे हलका फुलका नाश्ता करून घेऊयात म्हटलं आणि इथे थांबलेलो आहे इगतपुरीला. आणि तिथून मग समृद्धी पकडून आम्ही डायरेक्ट मुंबई जाणार आहोत, म्हणजे कल्याणवरून आम्ही जाणार आहोत. त्याच्यामुळे मग
पहिलेच आम्ही थोडा हलका फुलका नाश्ता कॉफी आम्ही सगळं पिऊन घेतोय. सगळं माझ्याकडे. तर हा आहे माझा आजचा लुक. तर वॉशरूममधनं बाहेर येताना एक छानशी हवा आलेली आहे आणि मस्त शॉर्ट मिळाले आहे मला. बाय द वे लिपस्टिकचा शेड मी नवीन घेतलाय. कमेंट करून सांगा मला सूट होतोय की नाही, कारण की हा शेड मी पहिल्यांदाच लावला. चाललोय परत, निघतोय परत. कुठून चाललोय आपण? समृद्धी आहे ना, समृद्धीने खाली उतरलं की मग आपण कल्याणकडनं जाणार. ओके. समृद्धीने किती वेळ लागतो आपल्याला कल्याणला पोहोचायला इथून? समृद्धी आता संपायला बरोबर 40 मिनिटात आपण तिकडे असू. अच्छा, तरी बऱ्यापैकी लवकर कव्हर करतो ना पॅच. आज हे आपण हळू चालू आहे. तुला आठवतं का तेवढं? खरंच? काय तर वडोदरा इथून कुठून दाखवलं? बरोबर चाललोय ना? वडोदरा म्हणजे मुंबईवरून ते वेस्टर्नने. ठीक आहे, आलो पण. एकदम सोपं झालंय हे काम. व्हिडिओ काढत होती. तो काढला ते ठीक आहे, त्याच्यानंतर पण आई दादाला केलं, आईला केलं. त्यापेक्षा भारी ब्लॉग काढतोय. पण पूर्ण नको, भरून जाईल मोबाईल, हँग होईल. दुर्गाडी, तो दुर्गाडीचा किल्ला राईट हँड साईडला. ओम आलेला आहे असं कळलं मला कल्याणला, आणि मी दुर्गाडीवरनं जात होते तर मी त्याला भेटायला बोलवलं, कारण की तो आता साताऱ्याला राहतो, इथे राहत नाही. त्याच्यामुळे त्याची आमची भेट म्हणून मग तो आला होता मला भेटायला इथे रस्त्यात. उने रे उने रे उने रे. अजून तर सुरुवात नाही. हा. अजून काळा पण. काळा झालाय, हे काय डल पडलाय हात, कलर. इथपर्यंत शर्ट असतं ना. आपला तिकडनं नाही टाकता येणार ना, तिकडनंच तिकडनंच टाकावं लागेल. आनंद भाव आहे ना. आवडतं त्याला असं, आवाज किती त्याचा? आवडतात त्याला नवीन लोक बघायला. तू गाडीत बस. गाडीत बसले उडला. घाण बघ त्याला, तिकडे घे. बस बेटा गाडी. बाय 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 बाय. ओम बघ. बाय बाय. टाका ब्लॉक आम्ही बघू. येस. काल साफ केली बघितली आम्ही. गाडी साफ करता. ओके, उन्हात जसं पिऊ नका. ते ऍक्सिडेंटच्या तो तुम्ही जाते. आईस्क्रीम आहे त्याच्यात? ऍक्सिडेंट नाही, ते चॉकलेट. ना मी तुला तर फटकत घातलं असते. आईस्क्रीम आणलं तू पोराला माझ्या. नाही इकडे आण. चॉकलेट. हां, चॉकलेट. काय नको करू. आणि प्यायचं. एवढं कशाला आणलं? त्याला आधीच खोकले. केवढी गर्दी आहे बघा ना. दवाखान्यातली दवा नाही विकली जाणार, पण ते विकलं जाईल.
आज रंगपंचमी आहे, त्याच्यामुळे जिथे तिथे असे रंगीबिरंगी माकडं दिसत आहेत. चला फायनली अलिबागचा रस्ता लागलेला आहे. ही GSW कंपनी जी तिथे आहे स्टीलची ती सुरू झालेली आहे आणि आता एक 20-25 मिनटात आम्ही अलिबाग पोचू. आणि रस्त्यामध्ये जोशी वडेवाले दिसले आणि मोह आवरेण असं झाला आणि आम्ही थांबलो. बटाटा वडा एक प्लेट 20 रुपये, 2 एक सिंगल. ओके, 2 वडापाव आणि एक सिंगल बटाटा वडा आणि एक कांदा भाजी पार्सल. किती झाले? 140. घेतलेला आहे आम्ही ब्रेक जोशी वडेवाल्यांकडे आणि वडापाव खाते. वडापाव खाते. डायटिंग चालू आहे ना? वड्यामध्ये 10 ग्रॅम प्रोटीन असतं. माझी गुड्डी झोपली आहे. गुड्डी हे लहान पोरं आहे का? पैसे दिले होते छोटे आता किती किलोमीटर राहिला? 20. आज उलट रिस्की रस्त्यावर गाड्या चालू. रस्ता किती छान आहे. रस्ता छान आहे पण हे सगळे बेवडे बावडे आहे ना. आहे की नाही? हे रंगपंचमी वाले सगळे. पंचमीने अलिबागला अर्ध्याच्यावर बेवडेच असतात. मग आज रंगपंचमी आहे ना, आज जास्त आहे. आम्ही पोचत आलो आहे आणि छोटे रस्ता आहे त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागतो आहे. ध्रुव थोडा कंटाळला आहे आता, कारण खूप वेळ झाला तो गाडीमध्येच बसलेला होता. मग असे आम्ही बाहेर गेले, म्हणजे जेव्हा थांबलो होतो तेव्हा पण त्याला बाहेर नाही काढलेलं, कारण की तो झोपलेला होता. त्याच्यामुळे आता त्याचे पेशन्स थोडे थोडे संपत चाललेत, त्याच्यामुळे तो थोडी चिडचिड करत होता. हां, हे बघा, हे दिसतंय, हे ब्ल्यू पेन. बापरे, गल्ली बोळा एकदम. इथं बीच आहे का? आहे. तिथेच गेट. पोचलो. आहे ना चाक, काय पण बोला. आला ना? दिसतोच आहे ना? अरे दोनच सोडला. मोठी मोठी दोनच सोडला. ही माझी सफाई आणि तुम्ही दोघं तिथे झोपायचं. मम्मी तुम्ही तिथे झोपायचे. तेव्हा टीव्ही उचली उचली. पोचलो आम्ही फायनली आणि आता थोडंसं रेस्ट करू
कारण थकायला झालंय आता खूप जास्त. आणि थोडं रेस्ट करू आणि मग संध्याकाळी जाऊ नागाव बीच इकडनं एकदम 2 मिनिटाच्या अंतरावरती चालत. मग आपण बीच वरती जाऊ. ओके. संध्याकाळी असे छोटे छोटे विलाज आहेत इथे. आणि हे वॉशरूम आहे, क्लीन आहे, नीट खूप मस्त आहे. आणि रिसॉर्ट किड्स फ्रेंड. गॅस नाही बंद केला तू. चला जेवायला बंद आहे ना, बंद आहे. प्लीज मामा फॉल. तर आता बोलायला गेलं जर हॉटेलचं, तर मी जे याच्यामध्ये पाहिलेलं आपल्या व्हिडिओमध्ये ते एकदम वेगळं दिसत होतं. म्हणजे स्पेशियस दिसत होतं, असं खूप वेगळं दिसत होतं म्हणजे. आणि इथं आल्यानंतर ॲक्च्युली ते थोडं त्याचं फील वेगळं आहे. स्टेरी नाईट्स म्हणून रिसॉर्ट आहे. स्टेरी नाईट्स म्हणून रिसॉर्ट आहे. गाडी लावायला ही फार कमी जागा आहे. इथे बाजूलाच हे परशुराम वाडा म्हणून पण एक रिसॉर्ट आहे. एकदम चिटकून आहे भिंतीला भिंत. म्हणजे आहे छान, पण खूप छोटं आहे म्हणजे एकदम. छान अशी जी कलरफुल विलाज आहेत ते छोटे छोटे विलाज आहेत. आणि पूल आहे, तोही एकच आहे कंबाईन सगळ्यांचा. आणि हे असे छोटे छोटे विला आहेत. आणि तो आमचा विला आहे. हे नंगूपंगू रुद्रसाहेब बाहेर आलेत. मी बाहेर उठलाय त्याच्या असं छोटंसं रिसॉर्ट आहे, पण क्यूट आहे, छान आहे. आणि आवडलं आहे मला कलर्स. पण जसं अपेक्षा होती तसं नाही आहे, पण ठीक आहे, छान आहे. चला आता बॉटल्स घ्यायला आली होती त्या तर राहिल्याच. पॅकेजमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? डिनर और ब्रेकफास्ट इंक्लूडेड है. डिनर पे क्या क्या रहेगा ऐसा? चालू केला व्हिडिओ. हाँ कोइंसिडेंटली की सब एकदम भा. पप्पा मला पाणी खायचं प्लीज. मी चप्पल पप्पा मी चप्पल करून घेऊ. आणि हा आहे रेड मून, ज्याने आपल्याला ग्रहण लावलं होतं आज. असं छान दिसतोय. आणि रुद्र आणि रुद्राचे पप्पा थोडेसे पाण्यामध्ये गेले, कारण की रुद्र ऐकत नव्हता. तर एवढं काही स्वच्छ नाही आहे बीच आज. पण जिथे उद्या जाणार आहोत तिथे बीचेस फार सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. नाईट विजन नाही चांगलं कॅमेऱ्याचं. माझ्या याच्यात नदी याची नदी बाथरूम सेटची सांगितली होती ना. रुद्र बस. डेंजर ओकलाय बरं का. 1 मिनिट धरतो. काय यार नाटक आहे. काल त्याचं
कुठे गेला मॉल त्याला बॉल आता चला त्याला आम्ही आलो आहोत नागाव बीचला. पण खूप उशीर झालाय, पण शांत वाटतंय, एकदम छान वाटतंय, पीसफुल वाटतंय. रात्रीचे 7:30 वाजलेत. हो, पण तरी अंधार झालेला आहे आणि रेड मून दिसतोय आपल्या मागे. समुद्राची मजा संध्याकाळीच येते. खरंय, शांतता, फक्त समुद्राचा आवाज. रुद्राला खेळायचं होतं पण वेळ कमी असल्यामुळे त्याला आज खेळता येणार सँड नाही. ओली आहे, त्याला जे खेळायचंय ते ती सँड त्याला कामाची नाही. चिखल आहे सगळा झालेला, कारण की आज पाणी पायऱ्यांपर्यंत होतं. दुपारी भरती होती आणि आता एकदमच ओहोटी झाली आहे. ते 500 मीटर लांब आलंय पाणी दुपारपेक्षा. त्याच्यामुळे खालची माती सगळी ओली आहे. आणि माझा भाऊ भेटला होता आत्ता आम्हाला. म्हणजे कसं असतं जग, एकदम गोल गोल, कधीही कोणीही कुठेही भेटू शकतं. आम्ही गाडीतलं सामानच उतरवत होतो आणि त्यांनी एकदम मागून येऊन मला भाव केला. तो इथे कामानिमित्त आला होता आणि तो आम्हाला इथे भेटला आहे अचानक. तर गेला. तो तेच सांगत होता की दुपारी मी आलो होतो तेव्हा पूर्ण पाणी भरलेलं होतं, पायऱ्यांपर्यंत होतं, खालीही उतरता आलं नाही. आणि आत्ता सनसेटच्या वेळी खूप जास्त गर्दी होती आणि आता हळूहळू लोक निवडायला लागलेत आणि आम्ही आत्ता आलो आहे. पण इतकं छान वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय. बीचवर पण गर्दी नसेल तेव्हाच बरं वाटतं. हां, गर्दी नसेल तेव्हाच मजा येते. आणि ती जी शांतता आपण अनुभवायला आलोय कोकणातली किंवा समुद्राची, हीच शांतता मला हवी. रुद्र ये इकडे. कुठे आलाय तू? आम्ही तर बीच मध्ये आलो आणि आता उद्या सुंदर ब्लॉक मध्ये आपण बीच मध्ये येणार उद्या. व्हेज थाळीमध्ये आहे पनीरची भाजी, छोले, डाळ, चपाती, पापड, गुलाबजाम होते ते संपले. सोलकढी. नॉनव्हेजच्या थाळीमध्ये सुरमई फ्राय, चपाती, राईस, प्रॉन्सची भाजी, सोलकढी आणि सलाड. सलाड म्हणजे कांदा. जेवण झालेलं आहे आणि आजचा दिवस संपलेला आहे. प्रवासातच अर्धा दिवस गेला आमचा आणि 4 वाजता आम्ही पोचलो आणि त्यात ग्रहण होतं 7 वाजेपर्यंत. आम्ही 7 वाजता बीचवर गेलो आणि अंधार पडला होता. आता जेवण झालंय आणि आता झोपू, कारण उद्या परत एक लांबचा प्रवास आहे. बघालच कुठे चाललोय. स्टे ट्यून्ड. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.